नमस्ते असं म्हणून गुरुजींनी मुलांना बसायला सांगितलं. मुलं बसली. इतक्यात बाळू उभा राहिला. तो म्हणाला, गुरुजी, आपला माधव आजारी आहे. आज त्याचे वडील आमच्या घरी आले होते. तुम्हाला देण्यासाठी त्यांनी चिठ्ठी दिली. बाळूनी गुरुजींना ती चिठ्ठी दिली. गुरुजींनी ती वाचली. ते मुलांना म्हणाले, माधवला ताप आला होता, आता तो बरा आहे. गणपतने विचारलं, मग तो शाळेत का नाही आला? गुरुजी म्हणाले, डॉक्टरांनी त्याला विश्रांती घ्यायला सांगितले. 4 दिवसांनी येईल तो. माधव हा वर्गातला एक हुशार मुलगा होता. खेळात सुद्धा तो भाग घेत असे. सगळ्यांशी तो मिळून मिसळून वागे. सगळ्यांचा तो आवडता होता. त्यामुळे वर्गातल्या आणखी काही मुलांनी त्याच्या आजाराबद्दल प्रश्न विचारले. बाळू म्हणाला, गुरुजी, माधव माझ्या शेजारीचे. आज संध्याकाळी मी त्याच्या घरी जाऊन त्याला पाहून येईन. त्यानंतर गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली. मधली सुट्टी झाली. मुलं मैदानात आली. काही मुलं बाळू भोवती गोळा झाली. गणपत त्याला म्हणाला, शाळा सुटल्यावर माधवला भेटायला मी सुद्धा येईन तुझ्या बरोबर. तारा म्हणाली, आईला सांगून ना मी आणि कमल पण येऊ. थांबाल ना रे आमच्यासाठी? माधवसाठी ना मी एक मोराचं पीस आणीन. बाळू म्हणाला, छान छान, तुम्ही आल्यावरच आपण निघूयात. हा. एवढ्याच सदा म्हणाला, मी सुद्धा येईन. परवाच मला मामानी चित्राचं एक पुस्तक दिलंय, मी ना ते घेऊन येईन. अब्दुल म्हणाला, ए बाळू, आब्बाजांनी मला बासरीवर ना एक गाणं शिकवलंय. मी ना माझी बासरी घेऊन येईन. माधवला वाजवून दाखवीन. हे सगळे मित्र संध्याकाळी माधवकडे गेले. त्यांना पाहून माधवच्या आईने विचारलं, अरे, तुम्ही सगळेजण इकडे कुठे? मुलं म्हणाली, आम्ही माधवला पाहायला आलो आहोत. हे ऐकून तिला फार आनंद झाला. ती त्यांना घेऊन माधवच्या खोलीत आली. ती माधवला म्हणाली, अरे हे बघ, कोण कोण आलेत बघ तुला भेटायला. मित्रांना पाहून माधवला खूप आनंद झाला. तो अंथरुणावर उठून बसला. भेटायला आलेले सगळे मित्र त्याच्याजवळ गेले. त्याच्या आजाराची मित्रांनी विचारपूस केली. त्याला आता बरं वाटतंय याचा सगळ्यांना आनंद वाटला. बाळूनी घरच्या गुलाबाची फुलं आणली होती. ती त्यांनी माधवला दिली. तारानी मोराचं पीस दिलं. सदानी चित्राचं पुस्तक दिलं. मित्रांनी दिलेल्या या वस्तू पाहून माधवला खूप आनंद झाला. एवढ्यात अब्दुल म्हणाला, ए माधव, मी तुला बासरीवर एक गाणं वाजवून दाखवतो. अब्दुलनी बासरीवर एक गाणं वाजवून दाखवलं. गाणं संपल्यावर मुलांनी टाळ्या वाजवल्या. माधव म्हणाला, अब्दुल, किती छान बासरी वाजवतोस रे तू. एवढ्यात माधवच्या आईने सगळ्यांना खाऊ दिला. थोड्या वेळाने माधवचा निरोप घेऊन सगळेजण आपापल्या घरी निघाले. माधव त्यांना म्हणाला, तुम्ही आलात, मला किती बरं वाटलं म्हणून सांगू? बाळू म्हणाला, लवकर बरा हो. अरे तू शाळेत नाहीयेस ना, त्यामुळे आम्हाला करमतच नाही. असं म्हणून सर्वांनी निरोप घेतला. मुलं गेल्यावर आई माधवला म्हणाली, माधव, या साऱ्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे रे. असेच एकमेकांवर प्रेम करत राहा. मित्रांनी प्रेमाने दिलेल्या सगळ्या वस्तू माधव पुन्हा पुन्हा पाहत बसला. आजार विसरून तो त्यातच रमून गेला. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.